जय श्रीकृष्ण मित्रांनो. आज आपण दुसऱ्या अध्यायाचा 30वा श्लोक पाहत आहोत. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसः निर्ममो भूत्वा युधस्व विगतज्वरः. व्याख्या. बहुतेक साधकांची अशी धारणा असते की कर्मापासून बंधन होते आणि कर्म वाचून कोणीही राहू शकत नाही. म्हणून कर्म करण्याने तर मी मानला जाईल. मग कर्म कसे केले पाहिजे की ज्यामुळे कर्म बंधनकारक होणार नाही तर मुक्तिदायक होईल. त्यासाठी भगवान अर्जुनाला म्हणतात की तू अध्यात्म चित्ताने संपूर्ण कर्मांना मला अर्पण करतात. त्याच्याशी आपला कोणताच संबंध वाढू नको. कारण वास्तविक पाहता संपूर्ण संसाराच्या क्रियेमध्ये केवळ माझी शक्तीच काम करीत आहे. शरीर, इंद्रिये, पदार्थ इत्यादी सुद्धा माझे आहेत आणि शरीरसुद्धा माझे आहे, शक्तीसुद्धा माझी आहे. म्हणून सर्व काही भगवंताचे आहे आणि भगवान आपले आहेत असा गंभीरतापूर्वक विचार करून जेव्हा तू कर्तव्य कर्म करशील तेव्हा कर्म तुला बंधनकारक होणार नाही, उलट उद्धार करणारे होतील. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादीवर आपला कोणताच अधिकार चालत नाही. हा सर्व माणसांचा आहे, सर्व प्रकृतीचे आहेत. प्रकृती स्थानी आणि स्व परमात्म्याचा अंश ममेव वांशो जीवो लोके. म्हणून शरीरादी पदार्थामध्ये अज्ञानाने मानलेल्या आपलेपणाला दूर करून भगवंताचेच समजणे, जे त्याला अर्पण म्हणतात. म्हणून आपल्या विवेकाला महत्त्व देऊन पदार्थ व कर्मकार्याची मूर्खपणाने मानलेल्या संबंधाचा त्याग करणे हेच अर्पण करण्याचे तात्पर्य आहे. अध्यात्मचेतसः या पदापासून भगवंताचे हे तात्पर्य आहे की कोणत्याही मार्गाचा साधक असो व त्याचा उद्देश आध्यात्मिक असावा, लौकिक नव्हे. वास्तविक उद्देश अथवा आवश्यकता नेहमी नित्यत्वाची असते आणि कामना नेहमी अनित्यत्वाची असते. साधकाचा उद्देश असला पाहिजे, कामना नव्हे. उद्देशयुक्त अंतःकरण विवेक विचारयुक्तच असते. दार्शनिक अथवा वैज्ञानिक कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले असता शरीरादी भौतिक पदार्थ आपले आहेत असे सिद्ध होऊ शकत नाही. वास्तविक हे पदार्थ आपले आणि आपल्यासाठीच नाहीत तर केवळ सदुपयोग करण्यासाठीच मिळालेले आहेत. आपले नसल्यानेच यांच्यावर कोणाचेही आधिपत्य चालत नाही. संपूर्ण संसार परमात्म्याचा जीव अज्ञानाने परमात्म्याच्या वस्तूला आपली समजतो आणि म्हणूनच बंधनात पडतो. म्हणून विवेक विचाराने या अज्ञानाला नाहीसे करून संपूर्ण पदार्थांना आणि कर्मांना अध्यात्मतत्वाचे समजून स्वीकार करणे हेच चित्ताच्या योगाने पदार्थ व कर्मांचे अर्पण करणे होय. या श्लोकात अध्यात्मचेतसा पद प्रामुख्याने आले आहे आणि तात्पर्य अविवेकानेच उत्पत्ती विनाशशील संसार शरीर आपले वाटते. जर विचारपूर्वक पाहिले तर शरीर अथवा संसार आपले वाटणार नाही, उलट एक अविनाशी परमात्मा तत्वच आपले वाटेल. संसाराला आपले समजणेच पतन आहे आणि आपले न समजणे हे उत्थान आहे. द्व्यक्षरस्तु भवेन्नु स्त्रियक्षरं ब्रह्मं शाश्वतं ममेति च भवेन्नु मृत्युर्न ममेति शाश्वतं. 2 अक्षरांचे मम हे माझे आहे असा भाव मृत्यू आहे आणि 3 अक्षरांचे न मम हे माझे नाही असा भाव
अमृत सनातन ब्रह्म आहे. अशा प्रकारची सगळ्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.